हॅलो एव्हरीवन, मी रोहिणी. माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. कोणत्याही शुभ प्रसंगी आपल्या महाराष्ट्रात काठपदर साडी ही आवर्जून नेसली जाते आणि त्यातही काठपदराच्या साड्या ह्या जास्त नेसल्या जातात. पण बदलत्या काळानुसार साड्यांची फॅशन ही बदलताना दिसत आहे. सध्या साड्यांमध्ये भरपूर नवनवीन पॅटर्न्स आणि डिझाईन्स आपल्याला पाहायला मिळतात. त्यातही काठपदर साड्या, डिझायनर साड्या यामध्ये वेगवेगळे फॅशन ट्रेंड देखील पाहायला मिळतात. तर मैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काठपदर साड्यांऐवजी कोणत्या साड्या नेसण्याची फॅशन सुरू आहे हे पाहणार आहोत. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्यानंतर व्हिडिओला कमेंट नक्की करा. त्यामुळे मला व्हिडिओ बनवण्यासाठी आणखीन जास्त मोटिवेशन मिळते. आणि ज्या मैत्रिणी मला कमेंट करतील त्यांचं नाव मी व्हिडिओच्या शेवटी मेन्शन करणार आहे. त्यामुळे पटापट कमेंट नक्की करा. त्या साड्यांमध्ये अशा लेटेस्ट सॉफ्ट ऑर्गॅन्झा डिझायनर साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत. या साडीला कॉन्ट्रास्ट कलरचा जरीचा काठ असल्यामुळे या साड्या आणखीनच रिच आणि रॉयल दिसतात. अशा हेवी सिल्क काठपदर साड्या नेसण्याऐवजी अशा लाईट वेट साड्या नेसण्याची फॅशन खूप जास्त आहे. या साड्या दिसायलाही मॉडर्न आणि क्लासी वाटतात आणि नेसायला कॅरी करायलाही अगदी सोप्या असतात. या संपूर्ण साडीवर सरांसकी डायमंड वर्क केलेले असल्यामुळे या साड्या एलिगंट आणि क्लासी वाटतात. याशिवाय या संपूर्ण साडीवर असे कलरफुल डायमंड यूज करून साडीवर अशी डिझाईन केलेली आहे, जे साडीवर खूपच आकर्षक दिसते. या साड्यांवरील कलर कॉम्बिनेशन ही खूप सुंदर असल्यामुळे या साड्या नेसल्यावर खूप आणखीनच हायलाइट करतात. या साडीवर कॉन्ट्रास्ट कलरचा ब्लाउज पीस ही देखील देण्यात आलेला आहे. स्टायलिश आणि मॉडर्न लुकसाठी तुम्ही कोणत्याही शुभ प्रसंगी अशा साड्या नेसण्यासाठी नक्कीच निवडू शकता. तसेच पार्टीवेअर म्हणून देखील तुम्ही ह्या साड्या यूज करू शकता. ह्या साड्या खूपच रिच आणि सुंदर लुक देतात. तसेच या साड्यांमध्ये भरपूर सारे कलर ऑप्शन देखील अवेलेबल आहेत. जर तुम्ही त्याच काठपदर साड्या नेसून कंटाळला असाल तर ही साडी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला खूप रिच, एलिगंट आणि क्लासी लुक मिळेल. या साड्या 1700 रुपयांपासून ते 2000च्या रेंजमध्ये मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक यू एव्हरीवन.